पूर्ण बघायचा. नंबर सिस्टम मध्ये काय काय बघणार, काय काय होतंय याबद्दल चर्चा करायची आपल्याला. पहिल्यांदा बेसिकली नंबर सिस्टम जनरली आपण गाळतो, किचकट आहे, जमत नाही, असे वारंवार प्रॉब्लेम असतात. मग मी तुम्हाला काय सांगतो की नंबर सिस्टमवर 2019 टू 2026 पर्यंत जर नंबर सिस्टीमचा सगळा टॉपिक बघितला तर आतापर्यंत 11 प्रश्न आलेले आहेत. किती प्रश्न आलेले आहेत? 11 प्रश्न आलेत एमपीएससी मध्ये. कशामध्ये? ओके, 11 प्रश्न एमपीएससी मध्ये आलेले आहेत. 2019 ते 2026 मध्ये नंबर सिस्टीमवर 11 प्रश्न आलेले आहेत. मग ते वेगवेगळ्या टॉपिकवर असतील. ओके, 11 प्रश्न सांगतोय. मग ह्या नंबर सिस्टीमवर तुम्ही काय काय कन्सिडर केलंय मी हे तुम्हाला सांगतो की ह्या नंबर सिस्टीमवर जेव्हा मी जातोय, ओके, ह्या नंबर सिस्टीम मध्ये मी जातोय तेव्हा मी डिव्हिजिबिलिटी रूल तुम्ही म्हणला असाल, त्यालाच तुम्ही म्हणतात भागाकाराचे नियम. ओके, फ्रॅक्शनल नंबर दुसरा जो आहे टॉपिक, मोठे टॉपिक सांगतोय. फ्रॅक्शनल नंबर, प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या, अपूर्णांक. ओके, पूर्णांक नाही, अपूर्णांक. ओके, प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. ओके, ही सगळ्या संख्याचे प्रकार आहेत बरं का. डिव्हिजिबिलिटी रूल, ह्या संख्या आल्या की डिव्हिजिबिलिटी रूल कसोट्या बनतात. तुम्ही त्याला कसोट्या असं म्हणता. गॉट इट? ओके, काय काय येतंय मी तुम्हाला हे सांगतो. या 3 ते 4 टॉपिकवर आतापासून 11 प्रश्न बनलेले आहेत. आणि 11 प्रश्नामधले आता जो ट्रेंड चालू आहे, बेसिक नंबर सिस्टीम, गेल्या 1 ते 2 वर्षात प्रत्येक वर्षी एक प्रश्न पडतोय. पण ते कुठनं पडतोय कळत नाही, एकच प्रश्न पडतोय. ओके ओके, गॉट इट का? एक प्रश्न पडतोय. 2020 ला एक पडला, सॉरी 21 ला एक पडला, 23 ला एक पडलाय आणि 24 ला पण पडलाय बरं का ह्याच्यावर एक प्रश्न. तुम्हाला पुढे कळेल की ह्याच्यावर प्रश्न आलते. ओके, म्हणजे आपल्याला हा टॉपिक अभ्यासात ना काही काही जण म्हणतात जाऊ द्या नंबर सिस्टीम आहे कुठं करायचा, असा एक थॉट प्रोसेस असते, ती बदलावी लागेल. चेंज करूया आपण. काही नाही, एकदम सिंपल आहे. तुम्हाला अवघडात किचकट मध्ये शिकवलेलं आहे. फक्त लक्षात ठेवा की नंबर सिस्टम शिकताना सुरू करूया आपण. मी तुम्हाला आपण काय शिकणार आहे त्या टॉपिक मध्ये हे सांगितलं. आज आपण बेसिक नंबर सिस्टीम शिकणार आहे. फ्रॅक्शनलला मला वाटतं 2 ते 3 लेक्चर लागतील, डिव्हिजिबिलिटीला 3 ते 4 लेक्चर लागतील आणि मूळ संख्याचं मी रेकॉर्डेड देणार आहे. ऑलरेडी मूळ संख्या सगळ्यांना माहिती आहे, त्यात बेसिक थोडं सांगेल आणि तुम्हाला रेकॉर्डेड एक लेक्चर देईल. कारण मूळ संख्यावर जास्त प्रश्न नाहीत, पण जे येतात तलाठी किंवा सरळ सेवेला ते डायरेक्ट प्रश्न असतात. त्याची कन्सेप्ट काय आहे ते मी डायरेक्ट सांगेन. ओके, होप सो मला वाटतंय कळालं. डिव्हिजिबिलिटी रूल, फ्रॅक्शनल नंबर आणि प्राईम मूळ हे आपल्याला नंबर सिस्टीम मध्ये शिकायचंय. आता बघूया नंबर सिस्टीम म्हणजे संख्या मालिका आपण करत असतो की संख्या मालिका आपण वर्गीकरण करतो, संख्यांचं वर्गीकरण करतो. ओके, सगळ्यात जी संख्या असते ती कॉम्प्लेक्स नंबर असतो. काय असतो? कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? संमिश्र संख्या. काय त्याला म्हणतात? संमिश्र संख्या. ओके, कॉम्प्लेक्स नंबरची कन्सेप्ट समजून घेऊया. आपलं नंबर सिस्टम वर्गीकरण होतं. सगळ्यात आधीचा नंबर, सगळ्यात म्हणजे आपण काय म्हणतो, आपली पिढी आपण ट्री डायग्राम करतोय म्हणजे आजोबा. ओके, आपलं काहीतरी असेल. ओके, मग कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे संमिश्र नंबर म्हणजे काय रे बाळांनो? एखादी पिढी सुरू व्हायची आहे, त्यामध्ये काय असेल रे? ओके ओके, संमिश्र नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर जेव्हा आपण म्हणतो ते कसे दाखवतात? ए प्लस आय बी. ओके, किंवा ए 4 प्लस J3 असं काही तुम्ही बघितलंय का? ओके, 5 प्लस आय, जे किंवा आय वापरतात 7. ओके, मग ह्याच्यामध्ये बाळांनो काय, इकडे लक्ष द्या. ही आय जो आहे, जे जो आहे तो संमिश्र का म्हटलेला आहे? कॉम्प्लेक्स नंबरला संमिश्र म्हणलेलं आहे, म्हणजे कशाच तरी मिश्रण आहे. ओके, कुणासोबत मिश्रण आहे? कॉम्प्लेक्स नंबर मध्ये A4 तर तुम्ही बघितलंय, 4 म्हणजे तुम्ही वाचता, पण J3 म्हणजे ह्याचा अर्थ काय? हा जो दाखवतो, हा दाखवतो बाळांनो कॉम्प्लेक्स नंबर मधला, हा दाखवतो इमॅजिनरी पार्ट. काय दाखवतो? इमॅजिनरी पार्ट दाखवतो. म्हणजे काय रे बाळांनो? जो पार्ट फक्त इमॅजिनरी आहे, कॅल्क्युलेशन मध्ये लागत नाही आपल्याला, पण जेव्हा नंबर चालू झाले तेव्हा
मग ह्याच्या विशेषता आपल्याला बघायचे. आणि हा जो पार्ट आहे तुम्ही वारंवार बघता, ह्याला म्हणायचं रिअल नंबर. काय म्हणायचं? रिअल नंबर. म्हणजे रिअल नंबर कोणते? ज्याच्या सगळे नंबर आहेत. मग रिअल नंबर मध्ये कोण आले? पॉझिटिव्ह आले, निगेटिव्ह आले, अपूर्णांक आले, सगळं 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 आलं. फक्त काय सोडून? इमॅजिनरी नंबर सोडून, ज्याच्यामध्ये जे आहे. मग रिअल नंबर बाळांनो इकडे लक्ष द्या. रिअल नंबर कोणाला म्हणायचं? परिभाषेच्या ह्याच्यामध्ये रिअल नंबर म्हणजे काय? जे नंबर सिस्टीमवर दाखवू शकतो. ओके ओके. रिअल नंबर म्हणजे काय? जे नंबर आपण नंबर सिस्टीमवर टाकू शकतो. नंबर सिस्टीमवर म्हणजे काय रे बाळांनो? 1 2 0 ओके -12.7. पण हे जे कॉम्प्लेक्स नंबर आहे ते नंबर सिस्टीमवर दाखवू शकत नाही, नंबर सिस्टीमच्या लाईन्सवर दाखवू शकत नाही. जे नंबर असतात त्याला म्हणायचं इमॅजिनरी नंबर. काय म्हणायचं? इमॅजिनरी नंबर. जे नंबर सिस्टीमवर आपण दाखवू शकतो त्या नंबरला काय म्हणायचं? रिअल नंबर म्हणायचं. आपण ज्या संख्या मालिकेवर दाखवू शकतो त्या सर्व नंबरला आपण काय म्हणणार आहेत? रिअल नंबर म्हणणार आहेत. गॉट इट का? कन्सेप्ट क्लिअर आहे का? कॉम्प्लेक्स मध्ये दोन्ही पण आहेत, रिअल आणि इमॅजिनरी. ओके ओके. अवास्तविक आणि वास्तविक मराठीत म्हणायचं झालं तर. गॉट इट का? कम ऑन बॉय. ओके. मला वाटतं की हे कॉम्प्लेक्स नंबरची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. त्यामध्ये दोन आहेत, रिअल आहेत. रिअल कोणाला म्हणायचं? जे नंबर आहेत, जे आपण संख्या मालिकेवर दाखवू शकतो त्या नंबरला काय म्हणायचं? रिअल नंबर म्हणायचं. आणि जे संख्या मालिकेवर दाखवू शकत नाहीत त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स किंवा इमॅजिनरी नंबर. गॉट इट का? वास्तविक संख्या किंवा काल्पनिक संख्या, वास्तविक किंवा अवास्तविकलाच काल्पनिक संख्या म्हणतात. हे दोन झाले. आता याची डेफिनेशन लिहून घ्या, नोट्स बनवा. रिअल नंबर. आणि मला काय आहे, मला पीडीएफ हे जास्त बनवू शकत नाही, मी एकटाच आहे, नाहीतर तुम्हाला सगळं पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आणलं असतं. त्यामुळं माझं असं पहिल्यापासून हे आहे, जेवढं तुम्ही बोर्डवर लिहिताल तेवढं तुम्ही कनेक्ट होताल. त्यामुळे माझा पीडीएफ वर जास्त भर नसेल, डिझाईनवर जास्त भर नसेल. मी हाताने लिहिल ते तुमच्या वहीत नोट डाऊन करा. त्यात नोट्स आणि ह्या ज्या लिहिलेल्या मी नोट्स आहेत त्या तुमच्या लेक्चरच्या खाली पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतील. ओके चलो. रिअल नंबर कोणाला म्हणायचं? ज्या संख्ये मालिकेवर, संख्ये रेषेवर ओके ओके दर्शवतात अशा सर्व संख्येंना काय म्हणतात रे? रिअल नंबर किंवा वास्तविक संख्या. तुम्ही काय म्हणता? वास्तविक संख्या म्हणतात. गॉट इट का? ओके बॉय कम ऑन. मग रिअल नंबर मध्ये काय काय येतं मास्तर? शून्य येतं का? 100%. मायनस येतं का? 100%. प्लस येतं का? 100%. अपूर्णांक येतात का? 100% येतात. पण मास्तर जे येतं का? नाही. जे येतं का? नाही येत. मग हे सगळे संख्या येतात. रूट येतात का मास्तर? 100% येतात. मग रिअल नंबर मध्ये सगळ्या संख्या येतात. पूर्णांक, अपूर्णांक, रॅशनल, इरॅशनल, परिमेय, अपरिमेय, गॉट इट का? सगळ्या संख्या येतात रिअल नंबर मध्ये. आणि इमॅजिनरी नंबर कोणाला म्हणायचं? मग जे आपण काय संख्या रेषेवर दाखवू शकत नाहीत किंवा काल्पनिक संख्या. ओके कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कारण आयोगाने डेफिनेशन विचारली नाही. ओके आयोगाने 2000 ती कॅन्सल प्रश्न झाला. 2021 ला असा प्रश्न विचारला होता, ऑल रिअल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. स्टेटमेंट ट्रू आहे का? ओके ऑल इंटिजर्स आर इरॅशनल नंबर असं पण विचारलं होतं. म्हणजे पुढे आल्यावर तुम्हाला कळत. म्हणजे सर्व रिअल संख्या, ए बाळांनो, सर्व रिअल संख्या ह्या परिमेय संख्या आहेत का? 100% रिअल संख्यामध्ये परिमेय, अपरिमेय, याव त्याव सगळं येणार आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर होतं. एक चुकीचं होतं, त्याला पण त्यांनी बरोबर दिलं. त्यामुळे आयोगाला चॅलेंज केल्यानंतर ते क्वेश्चन कॅन्सल झालं. आपण घेऊया आपल्या शीटमध्ये. मी जसं सांगितलं तुम्हाला तशा सगळ्या शीट आपल्या कव्हर होणार आहेत. डोंट वरी. चलो बॉय कम ऑन यार. ओके काल्पनिक संख्या म्हणजे काय? ओके त्याच्या कंसात लिहू, जे किंवा आय त्यांना सफिक्स देऊन वापरल्या जातात. आय किंवा जे हे सफिक्स आहेत. मग एक जे ची किंमत किती असते? बाळांनो मायनस मध्ये, रूट मध्ये -1. जे ची किंमत किती असते? रूट मध्ये -1, जे की काढू शकत नाही, जो इमॅजिनरी पार्ट आहे. ओके चलो बॉय कळालं. मग डेफिनेशन लिहा, ज्या त्याची डेफिनेशन लिहून घ्या. ज्या संख्या रेषेवर दर्शवू शकत नाही अशा सर्व संख्या ज्या संख्ये रेषेवर ओके रेषेवर दर्शवत नाहीत
त्यांना काल्पनिक संख्या म्हणतात. आपल्याला ह्या सिलेबस मध्ये आहेत का? नाहीत, पण कन्सेप्ट माहित पाहिजे आपल्याला. हे नाहीत मग जे किंवा आय सफिक्सने दाखवतात. एका आयची किंमत असते रूट ऑफ -1. ओके, रूट मध्ये -1 ह्याची किंमत आपल्याला काढताच येत नाही. ओके, चलो बॉय कम ऑन. ओके बॉयज कम ऑन. ओके, हे झालं रिअल नंबर, वास्तविक संख्या. कळालं? आता रिअल नंबर बघत असताना पुढचा आपल्याला कन्सेप्ट महत्वाचा आहे. जेव्हा वास्तविक संख्या बघतो त्यामध्ये असतात रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. काय असतात? रॅशनल आणि इरॅशनल. ओके, तुम्ही त्याला म्हणतात, रॅशनल नंबरला म्हणतात परिमेय संख्या आणि इरॅशनल नंबरला म्हणतात अपरिमेय संख्या. ह्याच्यावरनं एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे रिअल नंबरच्या कन्सेप्टवरनं, तो आपल्याला घ्यायचा आहे. रॅशनल इरॅशनल मध्ये मागच्याच वर्षी प्रिलिम्सला एक प्रश्न विचारलेला आहे, मेनला आलता, मी तुम्हाला सांगतो. ओके, ह्याच्यावरनं पण एक प्रश्न विचारलेला आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट इतकी महत्वाची आहे ही क्वेश्चन सोडवताना की तुम्हाला कळालं पाहिजे की रॅशनल आणि इरॅशनल कोणते आहेत. ओके, आता मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये परिमेय आणि अपरिमेय, 10वीत शिकलो तो मास्तर, पण अजून आम्हाला तेच शिकावं लागतंय. बरोबर आहे बाळा, आपण 10वीत शिकलो पण अजून आपल्या मागचं काय ते गेलं नाही. परिमेय अपरिमेय. ओके, रॅशनल नंबर. ओके ओके बॉय, रॅशनल नंबर नीट कन्सेप्ट समजून घ्या. त्याला तुला मराठीत काय म्हणतो, सॉरी ह्यात काय म्हणतो, आपल्या भाषेत आपण काय म्हणतो मास्तर? परिमेय संख्या. ओके मास्तर. ओके, हा परिमेय संख्या कुणाला म्हणायचं? इकडे लक्ष द्या. ओके, ज्या संख्या टर्मिनेटिंग असतात. ओके, टर्मिनेटिंग म्हणजे संपणाऱ्या किंवा फिक्स व्हॅल्यू असते. कळालं का? टर्मिनेटिंग म्हणजे कोणती हो मास्तर? 3, 4, 7, 0, -2, -1. ओके, म्हणजे ह्यांच्या पुढे काही नाही. ओके, अशा संख्या ज्या संख्येच्या रूपात आहेत म्हणजे टर्मिनेटिंग. ओके, मी काय म्हणतोय, ज्या काय आहेत टर्मिनेटिंग आहेत म्हणजे कुठेतरी थांबतात. ओके, थांबतात. ओके, त्या एक परिमेय संख्या आहेत. ऑल टर्मिनेटिंग नंबर्स म्हणजे बघा, ह्याच्या पुढे काय आहे का? 3 लिहिलं, 3.010 असं लिहू शकता का तुम्ही? नाही. मग सगळ्या टर्मिनेटिंग म्हणजे झालं 3 म्हणजे 3च आहे, 3च्या पुढे काहीच नाही दशांश चिन्हात, म्हणजे डेसिमल मध्ये त्याची व्हॅल्यू नाही. ऑल डेसिमल म्हणजे पॉइंटच्या पुढं किंवा दशांश चिन्हाच्या पुढं त्याची व्हॅल्यू नाही. अशाला सगळ्यांना काय म्हणायचं? रॅशनल नंबर म्हणायचं. ऑल टर्मिनेटिंग नंबर्स आर रॅशनल नंबर्स. ओके, आपल्याला कन्सेप्ट महत्वाची. ऑल टर्मिनेटिंग नंबर्स आर रॅशनल नंबर्स. ओके, नंबर्स आर रॅशनल नंबर. सगळ्या टर्मिनेटिंग, मग मायनस असू द्या, 0 असू द्या, ओके, सगळं काही असू द्या. ओके, हा शून्याकडे आपण येऊया. शून्याला मी क्वेश्चन मार्क देऊन ठेवतो, शून्याबद्दल आपल्याला बोलायचंय. ओके, चलो बॉईज, पहिलं झालं. आता मास्तर जर 1/3 असेल, 1/7 असेल, ओके, 0.33333333 इन्फिनिटी. ओके, मार्क्स तर 0.67666666 कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. ओके मास्तर. ओके, आता ह्या ज्या संख्या आहेत यांना काय म्हणायचं मास्तर? ओके, कमॉन बॉय कमॉन, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. काय म्हणतोय? हे अपूर्णांकात असू शकतात का? असू शकतात. 22/7 असू शकतात. ही रॅशनल नंबरच आहे. आता का मास्तर? आता पहिल्यांदा तो तुम्ही सांगितलं, जे टर्मिनेटिंग म्हणजे संपतात त्यांना ही म्हणतात. आता दुसरा रॅशनल नंबर, अजून एक त्यामध्ये कन्सेप्ट आहे. रॅशनल नंबर हे पण असतात जे टर्मिनेट होत नाहीत, पण त्यांचा अंक रिपीटेडली येतो. काय येतो? रिपीटेडली येतो. त्याला काय म्हणायचं रे बाळांनो? त्याला काय म्हणायचं? इकडे लक्ष द्या. ज्यांचा अंक रिपीटेडली, ओके, नॉन टर्मिनेटिंग. आता रॅशनल नंबर पण काय आहेत? नॉन टर्मिनेटिंग पण आहेत. पण नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न संपणारे, पण नॉन टर्मिनेटिंग असल्यावर त्यांचा जो अंक आहे तो रिपीटेडली पाहिजे. ओके, रिपीटेशन. नॉन टर्मिनेटिंग बट नंबर इज
रिपिटेटिंग म्हणजे संख्या वारंवार आली पाहिजे. जशी बघा इथं 0.3333 अनंतपर्यंत येते. गॉट इट का? हा पण कसले नंबर आहेत? हे पण नंबर आहेत रॅशनल नंबर. रॅशनल नंबर दोन प्रकारे तुम्ही ओळखू शकता आणि ह्याच बेसवर कन्सेप्टवर तुम्हाला क्वेश्चन आला होता. गॉट इट का? गॉट इट का? कम ऑन बॉय. इथं जर ही कन्सेप्ट कळाली, रॅशनल नंबर जे टर्मिनेटिंग आहे, जे रिपीटेडली नाही, ते 100% रॅशनल नंबरच आहेत. पण जे टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग आहेत, ओके, म्हणजे जे न संपणारे ते वारंवार येणार आहेत, पण त्यांच्यामध्ये जी संख्या रिपिटेशन यायला पाहिजे, जी संख्या नॉन टर्मिनेट होतीये, जी संख्या संपत नाही, ते टर्मिनेट होत नाही, म्हणजे न संपणारी आहे, ती रिपिटेशन जर आलं, ए बाळ कम ऑन यार, त्यामध्ये काय आलं? रिपिटेशन जर आलं तर त्या संख्येला आपण काय म्हणायचं? रॅशनल नंबर म्हणायचं. होप्स ही कन्सेप्ट कळालेली असेल. मग रॅशनल नंबर कुणाला म्हणायचं? ओके, आता तुम्हाला खरं आता रॅशनल नंबरची डेफिनेशन तुम्ही स्वतः लिहू शकता. रॅशनल नंबर, ओके, अशा संख्या ज्या सॉरी ज्या संपणाऱ्या त्यालाच म्हणतात टर्मिनेटिंग, किंवा मूळ त्यालाच म्हणतात मूळ, 2-3 अशा मूळ येतो. ओके, टर्मिनेटिंग त्यालाच म्हणतात एक्झॅक्ट व्हॅल्यू. कोण कोण म्हणतात ज्याच्या एक्झॅक्ट व्हॅल्यू असते. माझं सांगायचं आता मराठी एवढं आपल्याला चांगलं नाही. ओके, इंजिनियर आहे त्यामुळे असू शकतं 19-20 असू द्या. अशा संख्या ज्या संपणाऱ्या किंवा टर्मिनेटिंग असतात त्या परिमेय संख्या असतात. परिमेय संख्या असतात. ओके, मग त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आल्या. त्यामध्ये कोणत्या आल्या? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे 2, 5, -1, -3, -4. ओके, आता अपूर्णांकाबद्दल जर बोलायला गेलो तर अपूर्णांक हे रॅशनल नंबर असतात का? 100% असतात. पण त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे? अपूर्णांक संख्या ओके, म्हणजे पी भागिले क्यू. ए बाळांनो, पी भागिले क्यू च्या फॉर्मॅटमध्ये असणाऱ्या, म्हणजे 1/3, 1/6, 2/5. ओके, ह्या सगळ्या संख्या असतात. एकतर त्या टर्मिनेट झाल्या पाहिजे, ओके, नॉन टर्मिनेटिंग असतील. बघा 2/5 ही संख्या टर्मिनेटिंग आहे. का हो मास्टर? इथं 20 दिला, ओके, इथं 5 दिला, 1 पॉईंट दिला. पॉईंट दिल्यावर 1 शून्य घेतला. बाळांनो इकडे लक्ष द्या. 5 वरी मला आता 5 ने 2 ला भाग जात नाही, म्हणून मी शून्य घेतला 2 वर. 2 वर शून्य घेतला की मी इथं पॉईंट दिला उत्तरात. 5-20 म्हणजे ही टर्मिनेट होतोय. ह्याच्या पुढे काय येतंय का? टर्मिनेट झाला ना, पूर्ण भाग झाला. कळलं का? मग ही अपूर्णांकात आहे पण पूर्ण भाग जातोय, तर ती टर्मिनेटिंगच आहे, म्हणजे ती परिमेय आहेच. बरोबर आहे का? ही परिमेय आहेच, ही रॅशनल नंबर आहेच. ही काय आहे? रॅशनल नंबर आहेच. ओके, रॅशनल नंबर आहेच. पण मी काय म्हणतोय, रॅशनल नंबर ते पण आहेत जे टर्मिनेट होत नाहीत. म्हणजे काय? रिपिटेशन. ओके, नॉन टर्मिनेटिंग हे कसले? अपूर्णांक संख्या ज्या ओके टर्मिनेटिंग, अपूर्णांक संख्या ज्या टर्मिनेटिंग किंवा टर्मिनेटिंग असतात. ओके, एक नोट लिहून घ्या. ज्या टर्मिनेटिंग असतात, ज्या अपूर्णांक संख्या ज्या टर्मिनेटिंग असतात, त्या पण काय आहेत रे? ही जी संख्या आहे, जी अपूर्णांक आहे, टर्मिनेटिंग होते म्हणजे संपतोय, त्याची क्लिअर व्हॅल्यू येते, ती काय आहेत? परिमेय संख्या आहेत. काय आहेत? परिमेय संख्या आहेत. सपोज मी तुम्हाला म्हणलं बाळांनो 0.25 कशी संख्या आहे? परिमेय. संपली ना, टर्मिनेटिंग आहे ना. जर मी तुम्हाला म्हटलं असतं की मास्टर आता ज्या अपूर्णांक संख्या काय आहेत? नॉन टर्मिनेटिंग म्हणजे वारंवार येत आहेत, म्हणजे ते अनंतापर्यंत चालत राहत आहेत. पण ओके, नॉन टर्मिनेटिंग ओके, नॉन टर्मिनेटिंग पण
रिपिटेशन पण रिपिटेशन ऑफ डेसिमल, रिपिटेशन ऑफ नंबर्स, सेम नंबर ज्या संख्येमध्ये आहे त्या पण कसल्या संख्या आहेत रे? परिमेय संख्या आहेत. माझं जरा ग्रॅमॅटिकल थोडं चेक करून घ्या, पण माझा अर्थ समजून घ्या. मी काय सांगतोय ह्याचा अर्थ समजून घ्या. ओके, होप सो अंडरस्टँड झालेला असेल. काहीच किचकट नाही हो. कन्सेप्ट क्लिअर झाली की ह्याच्याबद्दल काहीच नाही. आपण क्वेश्चन घेणार आहेत. क्वेश्चन लावल्यावर तुम्हाला कळेल, हा मास्तर सांगत होतो बरोबर आहे. ओके, ह्याच्यानंतर इकडे लक्ष द्या. आता ह्याच्यानंतर आपल्याला दुसरा हे बघायचंय, इरॅशनल नंबर. ओके, इरॅशनल नंबर. ओके, इरॅशनल नंबर बघायचेत. गॉट इट का? ओके, इरॅशनल नंबर बघायचेत. ओके, चलो बॉईज कम ऑन. इरॅशनल नंबर बघत असताना आपल्याला आता काय बघायचंय? हे जे संख्या असतात नॉन टर्मिनेटिंग असतात. नॉन टर्मिनेटिंग 100% असतात. बट नॉन रिपीटिंग रिपिटेशन, नंबरचं टर्मिनेट होताना रिपिटेशन होत नाही. म्हणजे ते काय आहेत रे? ए बाळांनो, नॉन रिपिटेशन म्हणजे एक्झाम्पल घ्या, √2 1.141421. ओके, ही पाय. ओके, √3. सगळ्या रूट मधल्या ज्या संख्या आहेत ना त्यांना ह्यांची व्हॅल्यू नाही. ओके, 1.732. ओके, ह्याच्यात काही रिपिटेशन दिसतंय का? आणि ह्या आतापर्यंत काय होत आहेत? इन्फिनिटी पर्यंत चाललेले जातात. कुठपर्यंत चाललेले जातात? इन्फिनिटी पर्यंत चाललेले जातात. ओके, पायचा आपण काय म्हणतो? 3.14. काय रिपिटेशन दिसतंय का? नाही. हे सगळ्या संख्या ज्या आहेत इरेशनल असतात, ज्या संख्यामध्ये नॉन टर्मिनेटिंग तर आहेत, अनंतापर्यंत तर जातात. ज्या संख्या अनंतापर्यंत जातात, ज्यांचा अपूर्णांक अनंत, ज्यांची जी संख्या आहे, संख्याचं मूल्य हे नॉन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे अनंतापर्यंत आहे. पण जेव्हा अनंतापर्यंत जातात त्या संख्यामध्ये रिपिटेशन नाहीत. काय नाहीत रे? रिपिटेशन नाहीत. या सगळ्या संख्या काय आहेत? इरॅशनल नंबर आहेत. इरॅशनल नंबर आहेत. म्हणून मी सांगतो की तुम्हाला आयोगाला प्रश्न विचारला होता. रॅशनल नंबर आणि इरॅशनल, पाय तिथं होता ऑप्शन. हा इरॅशनल आहे. तुम्हाला रॅशनल ओळखायला विचारला होता. काय विचारला होता? रॅशनल ओळखायला विचारला होता. ओके, रूट मध्ये मी तुम्हाला अजून एक्झाम्पल देतो. √3 मध्ये जर 2 मिसळलं, बघा, √3 मध्ये जर 2 मिसळलं तर ती काय आहे रे? ह्याच्यात रॅशनल ही कसला नंबर आहे? इरॅशनल. ही कसला आहे? रॅशनल. ए बाळांनो, ओके, ही रॅशनल आहे, ही परिमेय. आणि ही कसला आहे? मराठीमधनं हे बोल. अपरिमेय. कसला आहे? अपरिमेय संख्या आहे. कसली संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. गॉट इट का? कम ऑन बॉय कम ऑन. ही कसली संख्या? इरॅशनल नंबर आहे, अपरिमेय संख्या आहे. मग मला सांगा रे, ह्यातली ही परिमेय, ही अपरिमेय, ह्या दोघांचं जर मिक्सचर केलं बाळांनो, ओके, म्हणजे काय? 1.732 मध्ये 2 मिसळलं तर काय होणार आहे रे? 2 आणि 1. ओके, पॉईंटच्या नंतर ह्याच्या काहीच संख्या नाही. 2 आणि 1 किती होणार? 3.732. हे कुठपर्यंत रिपीट होत राहणार? इन्फिनिटी पर्यंत. बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? मला सांगा. कारण पॉईंटच्या नंतरचं पॉईंटच्या नंतर मध्ये मिक्स होतं, पॉईंटच्या आधीचं पॉईंटच्या आधीच्या मध्ये मिक्स होतं. हा मॅथमॅटिक्सचा बेसिक रूल आहे. बरोबर आहे का? मग हे मिक्स झाल्यानंतर काय होतं? हे अनंतापर्यंत चालतच राहते. मग माझी कन्सेप्ट काय, नोट काय सांगतेय बघा. जरी तुम्ही इरॅशनल नंबर मध्ये रॅशनल नंबर ऍड केला, मला सांगा रे, कारल्यामध्ये, इरॅशनल म्हणजे आपलं कारलंय, कारल्यामध्ये कितीही साखर टाका, त्याचा कडवापणा जातो का? नाही. ओके, कडवापणा जातो का? नाही. ओके बाळांनो, ते तसंच आहे. इरॅशनल मध्ये कितीही रॅशनल नंबर ऍड करा, ते इरॅशनलच राहतात. त्यामुळे नोट लिहून घ्यायची. तुम्हाला कधी कधी प्रश्न येतो की इरॅशनल नंबर मध्ये जर रॅशनल नंबर मिसळला तर ते नंबर रॅशनल होतात का? नाहीत होत. रॅशनल मध्ये जर, ए बाळांनो, इथं कन्सेप्ट काय आहेत, नोट काय काय आहेत, इथनं प्रश्न काय काय तयार होतात. ओके, अपरिमेय संख्येमध्ये, अपरिमेय, नोट लिहून घ्यायची. अपरिमेय संख्येमध्ये
ओके, परिमेय संख्या मिसळल्यानंतर किंवा रॅशनल नंबर मिसळल्यानंतर ओके ओके काय संख्या ही कशी राहते रे? संख्या ही अपरिमेय म्हणजे इरॅशनलच असते. ओके, पण इकडे लक्ष द्या, पण रॅशनल संख्या सोबत अधिक रॅशनल, रॅशनल सोबत गुणाकार रॅशनल, रॅशनल सोबत वजा रॅशनल, रॅशनल सोबत म्हणजे हे सगळे परिमेय सांगतोय. परिमेय आणि परिमेय काही पण करा, परिमेयच राहते. परिमेय आणि परिमेय काहीही करा, परिमेयच राहते. गॉट इट का? कमॉन बॉय. बघा एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. परिमेय सोबत 3 आहे मास्तर, आणि हे घेतले ते 3च, 3 3 9. ओके मास्तर 3 आहे गुणुले 2 घेतलं, परिमेयच आली ना मास्तर. इकडे लक्ष द्या, ए बाळांनो इकडे लक्ष द्या. ओके, ए बाळांनो इकडे लक्ष द्या. ओके, 3 भागिले 5 घेतलं तर काय येतोय रे? 0 पॉइंट घेतला, एक 0 दिला, 5 × 30 आली का परिमेयच. म्हणजे वजा बाकी करा, 2 वजा 3 किती आलं मास्तर? वजा 1 आलं. म्हणजे परिमेय ही आहे, ही परिमेय आहे, वजा बाकी केली तरी परिमेयच येते. म्हणजे परिमेय संख्येसोबत कुठलंही ऑपरेशन दुसऱ्या परिमेयाने करा, शेवटी उत्तरात परिमेय संख्याच येते. हे आपल्याला कळालं असेल, म्हणून इथं एक नोट लिहून घ्यायचा. परिमेय संख्येसोबत कोणत्याही दुसऱ्या परिमेय संख्याची अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार केले असता उत्तरात परिमेय संख्या येते. ओके, उत्तरात काय येते? परिमेय संख्या येते. ओके, होपसो लिहून घेतला असेल तर आपण परिमेय अपरिमेय हा जो टॉपिक आहे मला वाटतं होपसो समजला असेल. ओके, इथपर्यंत झालं. कन्सेप्ट बघा, एवढ्याच कन्सेप्ट आहेत, एवढीच मोठी कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये. ओके ओके, इकडे लक्ष द्या. आता बघा हे काय आहे, इथं आपल्याला हे काय आहे, हे उपयोगीचं नव्हतं, उपयोग नाही याचा. ओके, ह्याचा पण काय नाही, उपयोग नाही. ओके, ह्याचा पण आपल्याला इरॅशनल नंबरचा काही उपयोग नाही. ओके, उपयोग नाही, हे सगळे आपले कटले. ओके, आता आपल्याला काय बघायचंय, जेव्हा रॅशनल नंबर घेतो त्याच्यामध्ये इंटिजर घेतो आपण. काय घेतो? इंटिजर, जे पूर्णांक आहेत. ए बाळांनो, जे काय आहेत? पूर्णांक आहेत. रॅशनल नंबर मध्ये आपण सगळे बघितले, पूर्णांक अपूर्णांक हे रॅशनल नंबर मध्ये असतात. मग रॅशनल नंबर मधले जे पूर्णांक आहेत आणि जे अपूर्णांक आहेत, ओके, अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन त्याला म्हणलंय, अपूर्णांक लिहा. ओके, अपूर्णांक आहेत जे इंटिजर आहेत त्यांना पूर्णांक म्हणतात, फ्रॅक्शनला अपूर्णांक म्हणतात. जे अपूर्णांक आणि इंटिजर, फ्रॅक्शन आणि इंटिजर मिळून रॅशनल नंबर बनलेला असतो. असे प्रश्न येतात. फ्रॅक्शन नंबर मध्ये कोणकोणते असतं कळालं का? मग पूर्णांक संख्यामध्ये काय असतं मास्तर? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पूर्णांक संख्या कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये P/Q चा फॉर्मॅट नाही. ओके बाळांनो, कम ऑन. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट काय? नेक्स्ट कन्सेप्ट काय? आता आपल्याला इरॅशनलला खायचं नाही, इरॅशनलला आपण सोडून दिलंय. बरं मास्तर, इरॅशनलला सोडून दिलंय, रॅशनलला घेतलं. रॅशनलने 2 आपल्याकडे कार्यकर्ते पाठवले. रॅशनल नंबरने, त्यालाच तुम्ही मराठीत म्हणता परिमेय संख्येने किती कार्यकर्ते पाठवले? 2 कार्यकर्ते पाठवले. एकाचं नाव आहे इंटिजर, ओके, पूर्ण संख्या किंवा पूर्णांक तुम्ही म्हणतात, ज्याच्यामध्ये पूर्ण अंक असतात अशाला पूर्णांक म्हणतात. अपूर्णांक दुसरा आहे ज्याला म्हणतात फ्रॅक्शनल नंबर. ओके, अपूर्णांक कुणाला म्हणायचं? ज्या संख्या P/Q च्या फॉर्मॅटमध्ये असतात. कोण बाळांनो, इकडे लक्ष द्या. ज्या संख्या कशाच्या फॉर्मॅटमध्ये असतात? P/Q च्या रूपात असणाऱ्या सर्व संख्येला काय म्हणायचं? सर्व संख्येला काय म्हणायचं? अपूर्णांक. मग मास्तर अपूर्णांक कोणते हो? 1/3 P/Q, 2/5, 2/8, सगळे छेद अंशात ज्यांचं रूपांतर असतं, छेद आणि अंश जे असतो त्याला म्हणायचं फ्रॅक्शन नंबर. काय म्हणायचं? फ्रॅक्शन नंबर म्हणायचं. गॉट इट का? कम ऑन बॉय. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला सेपरेट एक टॉपिक आहे लय मोठा, 2-4 सेशनचा. त्यामुळे इथं आपल्याला ह्याला लय फोकस नको देऊ.
जे फक्त लक्षात ठेवा, जे पी बाय क्यू अंश आणि काय छेद आणि अंशाच्या रूपात असतात ते सगळे आहे अपूर्णांक. ज्याच्यामध्ये छेद आणि अंश नाही, ज्याच्यामध्ये छेद आणि अंश नाही ते सगळे इंटिजर आहेत. म्हणजे -1, -2, 0, 1, 2, 3 टुंग 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 इन्फिनिटी, टुंग 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 इन्फिनिटी, सगळे पूर्ण संख्या. म्हणजे ज्याच्यामध्ये काय नाही रे, पी बाय क्यूचा फॉर्मॅट नाही. ज्या संख्या पी बाय क्यूच्या रूपात लिहित नाहीत त्या सर्व पूर्णांक संख्या आहेत. काय आहेत? पूर्णांक संख्या. गॉट इट. आता पूर्णांक संख्यामध्ये काय काय भेटलं रे? काही वजा आहेत, काही अधिक आहेत. ओके, ह्याला सोडून द्या. हे जे भाग कसे पडणार आहेत बघा. ए बाळांनो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0. पण आता बघा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. परत ह्याच्यामध्ये 2 हे केलं. आता 0 पासून इकडं, 0 पासून पुढे ज्या संख्या असतात त्याला म्हणायचं होल नंबर. काय म्हणायचं? होल नंबर. परत ह्याच्यामध्ये 2 प्रकार केल्या. पूर्णांक मध्ये 2 प्रकार केले. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. परत इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय प्रकार केलेत बघा. ओके, पूर्णांक संख्यामध्ये. ओके, निगेटिव्ह काय केलं? निगेटिव्ह आणि एक होल नंबर केले. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे काय? पूर्णांक संख्या मास्तर तुम्ही सांगितलं की पूर्णांक संख्या म्हणजे काय. इकडे लक्ष द्या बाळांनो, कमॉन ह्या ह्याच्यावरनं प्रश्न आलेला आहे त्यामुळे मी इथं सांगायला लागलो. एमपीएससीने तलाठीने एकदा दोनदा ह्याच्यावर घाव केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो, इतकी सोपी कन्सेप्ट आहे. कोणी नंबर सिस्टम किचकट करावं त्यामुळे आपण बघतो. ओके, आपण पूर्णांक म्हणजे काय? -1, -2, ओके सॉरी, -1, -2, -3 टू 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 असं लिहितो. 0, 1, 2, 3, 4, 5 हे सगळे नंबर लिहित जातो. हे पूर्णांक आहेत मास्तर. वजा ह्याच्यात 2 प्रकार पडले, एक वजा आणि एक इकडं. ओके ओके, वजा 1 पडला आणि अधिक 0 पण आला बरं का, त्यात 0 पण आला. ओके, आता इकडे लक्ष द्या बाळांनो, इकडे लक्ष द्या. ओके, मग ह्याचं जे प्रकार पडलं 0 पासून पुढे घेतलं ह्याला होल नंबर म्हणलं. लक्षात ठेवा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वेगवेगळ्या सरळ सेवेला डायरेक्ट विचारला जातो. होल नंबर किंवा पूर्ण संख्या ज्या असतात त्या संख्येमध्ये 0 येतो का? 100% येतो. काय किती टक्के येतो? 100% येतो. होल नंबर मध्ये पूर्ण संख्येमध्ये 0 येतो. ओके, गॉट इट का? कमॉन कमॉन. ज्या बाळांनो पूर्णांक संख्या असतात, इंटिजर असतात, त्यामध्ये निगेटिव्ह आणि होल नंबर हे 2 प्रकार पडतात. होल नंबर मध्ये 0 असतो का? बोल बोल. होल नंबर म्हणजे, मग नोट लिहून घ्या, होल नंबर मध्ये 0 असतो. होल नंबरचे काय? 0 ते सर्व 0 ते पॉझिटिव्ह पूर्णांक, 0 ते पॉझिटिव्ह पूर्णांक, बरोबर आहे का? 0, 1, 2, 3 हे सगळे पूर्णांक जे आहेत त्यांना होल नंबर म्हणतात. 0 पासून बरं का, 0 पासून. ओके, आता इकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये परत ह्यांनी ह्या होल नंबर मधनं परत ह्याचे क्लासिफिकेशन केलं. ओके, आता लय क्लासिफिकेशन आहे बरं का, महत्वाचं मी सांगतो. ओके ओके, ह्याच्यामध्ये 2 महत्वाचे क्लासिफिकेशन केले. एकाला म्हणलं 0, एकाला म्हणलं 0 आणि एकाला म्हणलं नॅचरल नंबर. काय म्हणलं? नॅचरल नंबर. मग नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्येमध्ये लिहून घ्या 0 येत नाही. मग होल नंबरला काय केलं? 0ला बाजूला काढलं. 0 काय आहे? तो ना घाट का ना घर काय. ओके, तो निगेटिव्ह मध्ये बी जात नाही, पॉझिटिव्ह मध्ये बी जात नाही, म्हणून त्या 0ला बाजूला काढलं आणि नॅचरल नंबर बनवले. आणि नॅचरल नंबर कधी कुठनापासून पुढे असते? 1 पासून पुढे. 1 पासून पुढे पुढील सर्व नंबर, सर्व संख्या काय असतात? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या असतात. ओके, बोला, 1 पासून पुढं का 0 असते नैसर्गिक संख्या? नाही. असा प्रश्न वेगवेगळ्या सरळ सेवेला विचारला गेलेला आहे की 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. 0 ही पूर्ण संख्या आहे का? 100% आहे. 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. ओके, मग नैसर्गिक संख्येत आपण बघतो सम, विषम, मूळ, ओके, त्रिकोणी संख्या, याव त्याव लय आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये नॅचरल नंबर मध्ये 1 हा असा संख्या आहे जो मूळ नाही,
ओके, जो मूळ नाही, जो मूळ आहे किंवा नाही हे सांगताच येत नाही, ते बघणार आहेत आपण. एक ला सेपरेट काढलंय. ओके, एक मूळ नाही. ओके, बघू बघू आपण बघू मूळ संख्येत ते बघणार आहे. प्राईम नंबर, कंपोजिट नंबर, भाज्य नंबर, मग त्याच्यामध्ये विषम नंबर, सम नंबर, हे सगळं इथपर्यंत सुरू झालं. मला इथपर्यंत महत्वाचं होतं. ह्याच्या पुढे तुम्हाला सगळ्यांना माहिती, सम, विषम, याव त्याव हे सगळं माहितीये. पण आपण काय काय शिकलो इकडे लक्ष द्या. आजच्या नंबर सिस्टीम, आता ह्याच्यावर क्वेश्चन घ्यायचे 10-15 आपल्याला, कसे विचारले गेलेत वेगवेगळे एक्झाम मध्ये. मग ते सीडीएस युपीएससी पासून असू दे, ते एसएससी पर्यंत आणि एमपीएससी पर्यंत आणि तलाठी पर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत, जे आतापर्यंत विचारले गेलेत ते आपल्याला बघायचे. त्याच्या आधी मला वाटतं आतापर्यंत झालेले ह्याचं एकदा रिवाइज करूया. सगळ्यात वर एक आहे, इमॅजिन करा डोळ्यापुढं, कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे समिश्र संख्या. समिश्र संख्येमध्ये रिअल आणि इमॅजिनरी. इमॅजिनरीला आपण खाऊन टाकलं, नको बाबा तू आम्हाला. ओके, ते आपल्या अभ्यासात नाही. रिअल संख्या आहेत. रिअल संख्यामध्ये जेवढ्या संख्या ज्या संख्ये रेषेवर दाखवल्या जातात त्या सगळ्याला रिअल संख्या म्हणतात. मग रिअल संख्यामध्ये आपल्याला दोन प्रकार पडले, रॅशनल आणि इरॅशनल. रॅशनल म्हणजे काय रे बाळांनो, ज्या टर्मिनेटिंग होतात. ओके, टर्मिनेटिंग असतात म्हणजे ज्या पूर्ण असतात. ओके, पूर्ण असतात. आता बघा, टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग बट रिपिटेशन ऑफ डेसिमल्स, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग अनंतापर्यंत जरी जात असल्या तरी त्याच्यामध्ये जे संख्या येणार आहेत त्यांचे वारंवारता असायला पाहिजे, ते पण रॅशनल नंबर आहेत. इरॅशनल म्हणजे काय रे बाळांनो, इरॅशनल संख्या अशा आहेत ज्या रिपिटेटिंग टर्मिनेटिंग होत नाहीत, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आहे, अनंतापर्यंत जातात पण त्यांच्यामध्ये रिपिटेशन नसतं, अशाला इरॅशनल म्हणतात. इरॅशनल मध्ये जनरली पाय, रूट मध्ये संख्या अशा येतात. बरं, नोट मी काय दिली ती, रॅशनल सोबत इरॅशनल मिक्स केलं तरी इरॅशनलच उत्तर येतं. पण रॅशनल सोबत दुसरा कुठलाही रॅशनलचं कुठलंही ऑपरेशन करा, कुठलंही ऑपरेशन करा, काय येतं रे बाळांनो, काय येतं, रॅशनलच उत्तर येतं. काय येतं, रॅशनलच उत्तर येतं. हे दोन आपण सांगितले. त्यानंतर इरॅशनल कारलंय, कडू येते, ते रिपिटेटिंग होतंय, टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग आहे, रिपिटेशन बी नाहीत, म्हणून ते कारलंय, कडूच येते. बरोबर आहे का, आपण असं कन्सिडर केलं. त्यानंतर रेशनल नंबर मध्ये आपण दोन संख्या केल्या, एक इंटिजर केले आणि एक फ्रॅक्शन केले. म्हणजे एक पूर्णांक संख्या आणि एक अपूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे ज्या वजा, शून्य, 1, 2, 3 अशा लिहू शकतो. अपूर्णांक म्हणजे जे पी बाय क्यूच्या रूपात लिहिल्या जातात त्या सगळ्या अपूर्णांक संख्या आहेत. इंटिजर्स, ओके, फ्रॅक्शनला आपण सेपरेट चॅप्टर घेणार आहे त्यामुळे तिला लक्ष दिलं नाही. आता आपण पूर्णांक संख्या आहेत, इंटिजर्स जे आहेत त्याला क्लासिफाय केलं. बरोबर आहे का, त्याला क्लासिफाय केलं दोन संख्यामध्ये, निगेटिव्ह आणि होल नंबर. निगेटिव्ह आणि होल नंबर. होल नंबर मध्ये शून्य आहे. बरोबर आहे का, हा इथं महत्वाचं ठेवायचं, शून्यापासून पुढे जे असतात ते होल नंबर असतात. शून्य पण असतो त्यात. निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह म्हणलं. होल नंबरला आपण दोन ह्याच्यामध्ये क्लासिफाय केलं, एक शून्य आणि नॅचरल नंबर. शून्याला वेगळं काढलं आणि नॅचरल नैसर्गिक संख्या उत्पन्न केल्या, ज्या की एक पासून पुढे जेवढ्या संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. ओके, त्यामध्ये शून्य नसतो हे महत्वाचं आहे. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नसतो हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपण काय केलं रे, परत नैसर्गिक संख्येचं एकला बाजूला काढलं, प्राईम, सम, विषम, याव त्याव सुरू केलं. ओके, होप सो इथपर्यंत समजलं असेल. तर पुढच्या आता आपण दररोज क्लासमध्ये थेरॉटिकल आहे हा बीट, ह्याच्यावर प्रश्न कसे पडतात, थेरॉटिकल प्रश्न पडतात वेगवेगळ्या सरळ सेवेला जे प्रश्न पडतात ते मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. ही शीट असेल आपली, तुम्हाला शीट अवेलेबल करून दिली जाईल. ओके, शीट मधला पहिला प्रश्न काय आहेत बघा. ओके, मी सध्या 23, 24 आणि 25 चे प्रश्न वेगवेगळ्या एक्झामचे आणलेले आहेत, कारण ट्रेंड कुठं सेट होतोय ते बघतोय. ओके, आधी हे प्रश्न आहेत ना 11, 12ला विचारले जायचे, 13, 14ला हे प्रश्न. पण आता जसा जसा ट्रेंड येतोय ना तसं आपल्याला 24, 25 कडे पण हे प्रश्न थेरॉटिकल बेसने, कन्सेप्च्युअल बेसने विचारलेले दिसत आहेत. बघा, पहिला प्रश्न काय सांगतोय, विच ऑफ दिस नंबर सेट इज नॉट अ सबसेट ऑफ रिअल नंबर. म्हणजे आपल्याला ह्याच प्रकारचा प्रश्न 21 ला होता बरं का. काय म्हणतोय, रिअल संख्येचा यांपैकी कोणती संख्या संच वास्तविक संख्येच्या उपसमूह नाही. म्हणजे रिअल नंबर जे आहेत त्याचा संच नाही, रिअल नंबरच्या खाली सगळे. मग रिअल नंबर मध्ये काय कोण नाही रे, कॉम्प्लेक्स नंबर नाही. ओके, कॉम्प्लेक्स नंबर हे रिअल नंबर मध्ये नाहीत. काय नाहीत, कॉम्पॅक्ट. बघा, रॅशनल रिअल मध्ये आहेत, रिअल नंबर हित आहे आणि हिथं कोणता आहे रे, इमॅजिनरी. ओके, इमॅजिनरी, गॉट इट का. पण रिअल आणि इमॅजिनरीचा मिळून काय झाला, कॉम्प्लेक्स झाला. कॉम्प्लेक्सचे संच हे आहेत
ह्याचा संच कॉम्प्लेक्स आहे का? नाही. कॉम्प्लेक्सचा संच हे आहेत, म्हणजे संमिश्र संख्येचा संच रिअल आणि इमॅजिनरी आहे. रिअल आणि रिअलचा संच कॉम्प्लेक्स आहे का? नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. ओके, चला पुढचा. सोपा प्रश्न आहे, पण काय होतं माहिती का, आपल्याकडे कन्सेप्ट नसतात, कुठं नंबर सिस्टीम करत बसावं, हा फ्लो लक्षात नाही राहत. पण मी म्हणतो की कन्सेप्ट झाले की ऑटोमॅटिक लक्षात यायला सुरुवात होतं. इरॅशनल, मग इरॅशनल जे तुम्हाला कळलं असेल की रॅशनल नंबर. ओके, रॅशनल नंबरचे परत अपूर्णांक पूर्णांक आपण घेतले, बरोबर आहे का? म्हणजे अपूर्णांक आणि पूर्णांकामध्ये रॅशनल नंबर असतात. उलट विचार करा, त्या डेफिनेशन तुम्हाला डॉट्स कनेक्ट करायला केलेले दिसतील. ओके, चलो पुढचं काय म्हणतोय बघा. दोन्ही पण लँग्वेजमध्ये ठेवलेत. कोणाला इंग्लिशमध्ये वाचायचंय इंग्लिशमध्ये, कोणाला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 25चे प्रश्न घेतो वेगवेगळ्या एक्झामला, परत 24चे परत 23चे लावूया. ओके, असं लावूया. ओके, चला. द सेट ऑफ रिअल नंबर इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. रिअल नंबर मध्ये आता काय इन्क्लूड आहे बघा. मग काय विचारलं, काही इन्क्लूड नाही. आता काय विचारलं, रिअल नंबर मध्ये काय काय येतं. ओके, रिअल नंबर मध्ये काय येतं? ओनली रॅशनल नंबर. रॅशनल नंबर 100% येतात. ओनली इरॅशनल नंबर, फक्त इरॅशनलच येतात का? नाही. बोथ इरॅशनल आणि रॅशनल नंबर 100%. रिअल नंबर जे असतात त्याच्यामध्ये काय येतं रे बाळांनो, त्याच्यामध्ये रॅशनल रिअल नंबर आपण जर बघितलं त्यामध्ये येतात परिमेय आणि अपरिमेय. ओके, ह्याच्यावर जास्त भर आहे. हे कन्सेप्ट मोठे आहेत, ह्यामध्ये फक्त एवढीच कन्सेप्ट मोठी आहे, बाकी काहीच मोठं नाही. आता फक्त ओनली होल नंबर आहेत का रे? फक्त होल नंबर आहेत का? नाही. होल नंबर ह्याच्या खालीच आहेत हो, ते तर येणारच आहेत. परिमेय आणि अपरिमेय दोन्ही पण असतात. ओके, विच ऑफ द नंबर इज रिअल बट नॉट रॅशनल. रिअल आहे नंबर पण रॅशनल नाही. रिअल आहे, रिअल आहे. ए बाळांनो काय म्हणतंय, रिअल नंबर आहे पण रॅशनल नाही. ओके, रिअल 3/4 अपूर्णांक रॅशनल नंबर असतात. बघू ती संपतय का नाही संपत. ओके, 0 घेतला, 30 घेतला, 4 7 28, 2 उरला, 0 4 25, संपतंय, टर्मिनेटिंग आहे. म्हणजे ही रॅशनल आहे. ओके, रॅशनल नाही म्हणलंय, परिमेय नाही ओळखायचंय. म्हणजे ही परिमेय, ही परिमेय, ही परिमेय, रूट मधल्या सगळ्या संख्या अपरिमेय असतात. असाच प्रश्न आयोगाने विचारला होता. असाच प्रश्न जेव्हा आयोगाचे पीवायक्यू घेऊ ना, तेव्हा आपण घेऊन येऊया. ते पीवायक्यू तुम्हाला चिंदी वाटणार आहेत. पुन्हा ही माझी जर शीट केली ना, ते पीवायक्यू इझी चिंदी वाटणार आहेत. ओके, चलो बॉय कम ऑन. विच डज इच पॉइंट नंबर लाईन्स रिप्रेझेंट. ओके, संख्या रेषेवर प्रत्येक बिंदू काय दर्शवतो. ओके, संख्या रेषेवर जे असतात, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. संख्या रेषेवर जे दर्शवतात ती डेफिनेशनच आहे. त्या संख्यांना काय म्हणतात? रिअल नंबर म्हणतात, वास्तविक संख्या म्हणतात. ज्या संख्या रेषेवर दर्शवत नाहीत त्यांना काय म्हणतात? इमॅजिनरी नंबर किंवा काल्पनिक. मराठीत काय म्हणतात? काल्पनिक. ओके, ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू फॉर होल नंबर्स. ओके, खालीलपैकी कोणते विधान पूर्ण संख्यांसाठी, होल नंबर आल्या तुमच्या डोक्यात हे चाललं पाहिजे की त्याच्यामध्ये 0 असतो, हे तर कंडिशन असणार. 0 असतो होल नंबर मध्ये, काय असतो? 0 असतो. ही तर तुमच्या डोक्यामध्ये भिरकी फिरली पाहिजे. गॉट इट का? मग बघा, दे इन्क्लूड अ फ्रॅक्शन. होल नंबर मध्ये फ्रॅक्शन आहे का? नाही ना बाबा, नाही नाही नाही. अरे फ्रॅक्शन आपण बाजूला सरलं, ही पूर्ण पूर्णांकाचे टाईप आहेत. होल नंबर आणि निगेटिव्ह दोन टाईप आहेत. दे निगेटिव्ह नंबर, निगेटिव्ह आहेत का? नाही. दे इन्क्लूड 0 अँड पॉझिटिव्ह इंटिजर्स. ओके, यस. दे स्टार्ट फ्रॉम 1. नाही. जे 1 पासून सुरू होतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. कैसं? नैसर्गिक संख्या. ओके बॉय कम ऑन. आता कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. जेव्हा क्वेश्चन सोडवतो ना तेव्हा जास्त क्लिक व्हायला सुरुवात होतं, मला असं वाटतं. त्यामुळं प्रत्येक सेशन मध्ये थोडासा बीट झाला की क्वेश्चन 100% असणार. कारण मॅथ्स हे परफेक्शन आहे, परफेक्ट व्हायलाच पाहिजे. ओके, ह्याची शीट बनवायला चालू आहे, ऑलरेडी बनलेली आहे काही शीट. ती झाली की मी तुम्हाला टाकतो. पण दररोज शीट जे क्वेश्चन झालेले ते तुम्हाला नोट्स मध्ये अपलोड होतील. त्या लेक्चरच्या खालीच पीडीएफ अपलोड होईल. ओके, चलो बॉय कम ऑन. विच सेट इन्क्लूड नंबर लाईक -0 6. ओके, कोणता सेट आहे ज्याच्यामध्ये मायनस पण आहे, 0 पण आहे, 6 पण आहे. ओके, म्हणजे निगेटिव्ह आहे, 0 आहे, 6 आहे. म्हणजे बाळांनो हे मला दिसतंय इंटिजर सारखं, म्हणजे पूर्णांक. ओके, पूर्णांक संख्या आहेत सगळ्या. ह्यात अपूर्णांक काहीच नाही. पूर्णांकामध्ये मायनस येतं, 0 येतं आणि 6 येतं. हे सगळे पूर्णांक आहेत.
होल नंबर आहेत का? होल नंबर येणार नाही. होल नंबर मध्ये निगेटिव्ह नसतं, त्यामुळे होल नंबर नाही. इरॅशनल नंबर आहेत का? नाहीत. इरॅशनल नंबर मध्ये रिपिटेशन, नॉन टर्मिनेटिंग असतात, हे सगळे टर्मिनेटिंग आहेत. हे रॅशनल नंबर आहेत. ओके. इंटिजर्स आहेत का? यस, 100% इंटिजर्स आहेत. नॅचरल नंबर आहेत का? फक्त नॅचरल नंबर मध्ये हे दोन येणार आहेत का? नाहीत येणार. मग नॅचरल नंबर एकच आहेत. हे सगळे यायला कोणतं लागतंय मग? इंटिजर्स आहे. प्रॉब्लेम ऑप्शन क्रमांक 2 बी फॉर बॉम्बे हे बरोबर आहे. ओके. 25 चे प्रश्न तुम्ही बघताय कसा ट्रेंड चालू आहे वेगवेगळ्या एक्झामला, वेगवेगळ्या शिफ्टला. ओके. त्यावरनं आपण आता तुम्हाला पण अशाच प्रकारचा प्रश्न आलता एक, पण तुम्हाला आठवत नाही कारण नंबर सिस्टीमवर तुम्ही भार दिलेला नाही आणि ते सोडून येता तुम्ही. ओके. एवढे सोपे प्रश्न असतात तरी. विच इज नॉट अ सर्टन निगेटिव्ह. कोणत्या संचात ऋणात्मक संख्या नाही? ऋणात्मक म्हणजे निगेटिव्ह नाही. हे सगळं नैसर्गिक संख्येमध्ये नाही बाळांनो, आठवा. निगेटिव्ह संख्याच नाही. कशामध्ये नाही? नैसर्गिक संख्येमध्ये. नैसर्गिक संख्या कितनं सुरू होतात? शून्यापासून नाही. 1 2 3 4 त्यामध्ये निगेटिव्ह नसतं, फक्त पॉझिटिव्ह. रॅशनल नंबर मध्ये बाळांनो पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, अपूर्णांक सगळे असतात. रिअल नंबर मध्ये तर दुनियाभर, आणि इंटिजर मध्ये पण काय असतात? निगेटिव्ह आणि हे असतात. फक्त पॉझिटिव्ह कशात असतात? नैसर्गिक संख्येमध्ये असतात. ओके. चलो बॉयज कम ऑन, थेरॉटिकल होते. चला विचार, रॅशनल आणि इंटिजर. ऍड रॅशनल पण आहे होय बाळांनो, आणि इंटिजर पण आहे. काय आहे? इंटिजर पण आहे. होय बघा, रॅशनल पण आहे, रॅशनल पण असायला पाहिजे, आणि इंटिजर म्हणजे पूर्णांक पण असायला पाहिजे, अशी संख्या पाहिजे. म्हणजे अपूर्णांक नसायला पाहिजे. इंटिजर म्हणजे काय? पूर्णांक असायला पाहिजे. बघा इकडे लक्ष द्या. हे रॅशनल असायला पाहिजे. रॅशनल हे नाही, रॅशनल हे नाही, रॅशनल. मास्तर हे दोन रॅशनल उरले. बघा प्रश्न काय विचारलाय, नीट लक्ष द्या. इथं फक्त रॅशनल नाही हुडकायचे. मास्तर हे दोन्ही पण राहिलेले रॅशनल दिसत आहेत, पण ह्यात तुम्हाला काय सांगितलंय? इंटिजर, पूर्णांक हुडका. पूर्णांक 1/2 कसला आहे? अपूर्णांक आहे. बरोबर आहे का मास्तर? आणि पूर्णांक कोणता आहे? 3 हा काय आहे? पूर्णांक आहे. म्हणून उत्तर कोणतं आलं? ओ बी फॉर बॉम्बे. चलो भाई, कम ऑन यार, कम ऑन यार, नो वरी. खूप सोपं आहे. ओके. कन्सेप्ट जर तुम्ही 10-15 मिनिटं ऐकले असतील ना, हे सगळं चिंदी आहे, चिंदी. ओके. चलो बॉय कम ऑन. ओके. पुढचा प्रश्न. विच ऑफ दिस बोथ इंटिजर्स अँड होल नंबर? विच ऑफ दिस बोथ इंटिजर्स अँड होल नंबर? ओके. इंटिजर पण पाहिजे, पूर्णांक पण पाहिजे, आणि होल नंबर. ओके. इंटिजर, पूर्णांक पण पाहिजे. हे इंटिजर, बघा इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या. हे इंटिजर आहे, हे इंटिजर आहे, हे अपूर्णांक आहे पॉइंट मध्ये, हे अपूर्णांक आहे. ओके. हे पूर्णांक 2 झाले, पण तुम्हाला काय पाहिजे? होल नंबर पाहिजे. ओके. म्हणजे पूर्ण संख्या पाहिजे. पूर्ण संख्येत कुठं येतं? शून्याच्या पुढं. 0 1 2. ओके. असं येतं. ओके. मग हे वजा येणार आहे का? नाही येणार. मग काय येणार आहे? फक्त बी फॉर बॉम्बे. चलो भाई, चलो भाई, कम ऑन यार. सोपे प्रश्न आहेत ना. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जर पहिल्यांदा हे बघितले असते तर अवघड वाटले असते, पण आता वाटतायत का? नाही. खालीलपैकी कोणती अशून्य संख्या प्रत्येक समूहात, पूर्ण अपूर्ण, कोणती अशून्य, कोणत्या समूहात? पूर्ण येते, इंटिजर आहे, पूर्णांक आहे. बर, हा पूर्णांक पण आहे, हा परिमेय आणि वास्तविक. ओके. रिअल असायला पाहिजे, परिमेय, पूर्णांक असायला पाहिजे, पूर्ण पण संख्या असल्या पाहिजे. मग ती कोणती आहे रे? शून्यच आहे ना. बघा पूर्ण शून्य आहे, होल नंबर आहे. ओके. हा पूर्णांक पण आहे, परिमेय पण आहे, वास्तविक पण आहे. बघा हे सुरू असताना ह्याच्या बघा, वास्तविक मध्ये परिमेय येणार आहे, परिमेय मध्ये पूर्णांक येणार आहे, पूर्णांक मध्ये पूर्ण येणार आहे. शेवटचं कोणतं इथे बघायचं म्हणजे एक. बघा मी तुम्हाला सांगतो, पूर्ण संख्येत ओके. हा हा हा, अरे एक पण येऊ शकतं ना पूर्ण संख्येत. 0 1 हे येऊ शकतं ना पूर्णांक. बघा ही निगेटिव्ह पूर्ण संख्येत येत नाही, हे येत नाही, हे तर 2 झाले. हा ओके. होल इंटिजर मध्ये पूर्ण मध्ये 0 किंवा 1 येऊ शकतं रे. हे 2 ऑप्शन येतात ह्यामध्ये. का सांगा? ही पण पूर्ण संख्या आहे ना बाळा. पूर्ण संख्या आहे, इंटिजर आहे, परिमेय आहे, वास्तविक आहे, हे सगळं आहे. कशामध्ये? 0 आणि 1 मध्ये. ओके. ह्या प्रश्नाचे 2 उत्तरं येत आहेत. ओके. चलो, कुछ तो गडबड माइनस बिनस में हुआ क्या? होल नंबर मध्ये 1 पण येतो यार, 0 पण येतो यार. ओके. होल इंटिजर्स, रॅशनल अँड रिअल. ओके. नॉन झिरो. बघा. हा चला.
नॉन झिरो विचारली, अशून्य संख्या विचारली, तरी म्हणतोय कुछ तो गडबड आहे, दोन उत्तर कशी यायला लागले. नॉन झिरो म्हणजे अशून्य. ओके, अशून्य ह्यातली शून्य कोणती मग ही, मग उत्तर काय झालं एक. चलो बॉय कम ऑन, अशून्य वाचलंच नव्हतं. बघा इथं माझं पण चुकतंय, तुमचं तर काय कार्यक्रम व्हायचा नाही ना. नाही मास्तर. चलो ओके, चला थोडस वेगळा प्रश्न, अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिसला होता. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर कोणता आहे. ओके चला, चला √3. ओके, √3 आणि ह्याला बाळांनो ह्याला कसं लिहू शकतो, 9 त्रिक 27. ओके, 9 त्रिक 27 लिहू शकतो. 27 ला कसं लिहू शकतो बघा, 9 त्रिक 27. 9 रूट मधनं काढलं तर 3 बाहेर येतं, √3 असं राहतं. √3 आणि √3चा गुणाकार 3 येतो, 3 गुणुले 3 9 येतं. इकडे लक्ष द्या, कोणत्याही दोन रूटचा समान गुणाकार केला तर रूटचा वर्ग होतो. वर्ग केला की रूट म्हणजे किती असतं रे, अपूर्णांकात 1/2 ची पावर असते. मग ही 3 1/2 ची पावर गुणुले 2 केलं की पावर कटते. म्हणजे रूटचा कोणत्याही वर्ग केला तरी ते काय होतं, रूट कटून जातं. मी म्हणलं √7 आणि √7चा गुणाकार केला, रूट कटलं, किती उत्तर राहिलं रे, 7. 7 49 नाही करायचं. ओके चला. ओके, मग मास्तर 9 हा कसला आहे, रॅशनल नंबर आहे. इरॅशनल आहे का, नाही, इरॅशनल सापडायचा. ही झाला रॅशनल. 4√4 बघा, 4√4. √4 ची किंमत किती, 2 गुणुले 4. नाहीतर रूट दिसलं की इरॅशनल म्हणतात, त्यामुळे हा प्रश्न घेतलाय. 4 आहे आणि √4चा वर्ग किती आहे, 4चा वर्गमुळात किती आहे, वर्गमुळात 4 जर असलं तर ते कितीचा वर्गमूळ आहे, 2चं. ओके, 4 दुने 8. ही पण कसली, पूर्ण संख्या आहे, म्हणजे ही रॅशनल नंबर आहे. ओके चला, 169 रूट मध्ये घेतलं तर 13चा वर्ग आहे आणि हा 196 14चा वर्ग आहे. 13तनं 14 गेलं, वजा 1 आलं, मग हे पण कसलंय रे वास्तव, रॅशनल नंबर आहे. आता बघा, +3. बाळांनो इकडे लक्ष द्या, 9चं किती आलं, 3 आलं. ओके मास्तर, अधिक रूट वर्गमुळात बाळांनो, ओके, वर्गमुळात किती आहे, स्क्वेअर रूट मध्ये जर 7 आहे, ती कशाचा वर्ग आहे का, नाही. म्हणजे मी इथं तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलं होतं, ही कसला नंबर आहे, अपरिमेय आहे, म्हणजे इरॅशनल आहे. आणि ही कसला आहे मास्तर, परिमेय आहे. ओके, परिमेय अधिक अपरिमेय केलं तर उत्तर काय येतं रे, अपरिमेयच येणार आहे, अपरिमेयच येणार आहे. त्यामुळं हा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक डी हा ह्याचा एकदम करेक्ट ऑप्शन आहे. ओके चलो बॉय, पुढचा प्रश्न. चला काय म्हणतोय आपण, मी काय हे प्रश्न घेतोय सांगू का, अशाच प्रकारचा प्रश्न आयोगाला विचारला होता. त्यामुळे जेवढे अशा प्रकारचे प्रश्न विचारलेत तेवढे मी घेतलेले आहेत. मी त्यामुळे सांगितलं की शीट बनवताना हा विचार केलेला आहे, आयोग कुठं जातंय. ओके चलो बॉयज, पुढचा. विच ऑफ द नंबर इज आयदर रॅशनल और इंटीजर. रॅशनल, नायदर यापैकी कोणती संख्या नापरिमेय, नापरिमेय म्हणजे अपरिमेय, अपरिमेय, ना पूर्णांक, अपरिमेय ह्या संख्या पूर्णांक नसणारच आहेत. पूर्णांक संख्या ही आहे. ओके, ही रॅशनल नंबर आहे. स्क्वेअर रूट ऑफ 2 वर्गमुळात 2 ही कसली संख्या, अपरिमेय. बघा फिरवलंय कसा प्रश्न, पण काय घाबरायचंय का नाही. ओके, अंडरस्टँड झाला पाहिजे. ओके बॉय कम ऑन यार, होप्सो अंडरस्टँड होतंय. चलो बॉय कम ऑन, पुढचा प्रश्न 13वा. 20 क्वेश्चन आहेत नंबर सिस्टीमवर, ह्याच्या पलीकडे तुम्हाला करायची गरज नाही. शीट मध्ये वर्कबुक मध्ये 10 प्रश्न दिले जातील. मला वाटतंय 50 प्रश्न हे जे झाले एमपीएससी चे PYQ तुम्हाला घेतो शेवटी. हे सगळं टॉपिक झाल्यानंतर PYQ लावणार आहेत आपण नंबर सिस्टीमवर जेवढे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फॉल्स. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बरोबर आहे. हा चला बोला. कोणतीही सर्वात मोठी संख्या नैसर्गिक नाही. कोणतीही सर्वात मोठी नैसर्गिक संख्या नाही. ओके हा, सर्वात नो लार्ज नन. हा बरं, हा एक ही काय विचारलंय, फॉल्स, चुकीचं कोणतं आहे. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. बरोबर आहे, एक ही सर्वात लहान आहे. बरोबर आहे का. शून्यासह सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक असतात. ओके, शून्यासह सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक आहेत, 100% आहेत. त्यात निगेटिव्ह असल्या तरी पूर्णांक आहेत. ओके, आणि त्या पूर्ण पण संख्या आहेत. ओके,
कोणतीही सर्वात मोठी पूर्ण संख्या नाही. पूर्ण संख्या नाही. ओके. कोणतीही मोठी पूर्ण काय कोणतीही सर्वात मोठी पूर्ण संख्या नाही. देर इज नो लार्जेस्ट होल नंबर. ह्या दोन्हीमध्ये मला कन्फ्युजन. कोणतीही सर्वात मोठी नैसर्गिक संख्या नाही. देर इज नो लार्ज नॅचरल नंबर. ओके. कोणती सर्वात मोठी काहीतरी इथं ह्या दोन ऑप्शन मध्ये गणतंय बरं का. काय म्हणतंय बघा, कोणतीही सर्वात मोठी पूर्ण संख्या नाही. कोणतीही सर्वात मोठी पूर्ण संख्या नाही ना. चलो ए और डी थोड़ा बाद में. जरा मेरा दिमाग मराठी ट्रान्सलेट नीट नाही झालं का. कोणतीही सर्वात मोठी नैसर्गिक संख्या नाही. फॉल्स. कोणतीही सर्वात मोठी पूर्ण संख्या नाही. कोणती सर्वात तीच वाटतंय का रे. वाचताना मला तर दोन्ही सेमच वाटायला लागले. बरं हा चला परत येऊ बघू त्यात काय. कोणत्या संख्या असू शकते. कोणती विच ऑफ द फॉलोइंग कुड बी अ नंबर. संख्या कोणती आहे. संख्या नंबर ओके असू शकते. नंबर संख्या ओके. नंबर संख्या कोणती असू शकते. संख्या ओके. ही इरॅशनल आहे. ओके. ही इरॅशनल आहे. मला वाटतंय रॅशनल नंबर जी आहे ती एकच संख्या आहे. मला वाटतंय रॅशनल नंबर एकच संख्या आहे. बघा रॅशनल मध्ये बाळांनो, रॅशनल मध्ये इरॅशनल मिक्स केलंय. इरॅशनलच होतं. ही इरॅशनलच आहे रूट मध्ये. कारण ह्याचं स्क्वेअर रूट काहीच नाही. बाहेर काढायचं म्हटल्यावर स्क्वेअर रूट असलं तर रॅशनल होतंय. बरोबर आहे का. ही सगळ्या काय आहेत अपरिमेय. एकच परिमेय संख्या आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. ओके. चला पुढचा काय. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. ओके. खालीलपैकी ओके. सर्व पूर्ण संख्या परिमेय असतात. सर्व पूर्ण संख्या परिमेय संख्या आहेत. बरोबर आहे. पूर्ण संख्या सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात. 100%. रॅशनल नंबर मध्ये पूर्णांक संख्या येतो त्याचा टाईप आहे. ऑल इंटिजर्स आर इरॅशनल. हे चुकलं. सर्व इंटिजर्स काय असतात. परिमेय संख्या असतात. सर्व इंटिजर्स परिमेय असतात. हे अपरिमेय म्हणतंय त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. बरं. नो रिअल नंबर इज रॅशनल. ओके. कोणताही वास्तविक संख्या परिमेय नसते. नो रिअल नंबर इज नो रिअल. कोणतीही वास्तविक संख्या परिमेय नसते. परिमेय असते ना. परिमेय असते. बघा ही अजून काय. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. ऑल रॅशनल नंबर्स आर इंटिजर्स. ओके. सर्व परिमेय संख्या पूर्णांक असतात का. सगळे असतात का. सगळे नसतात. ओके. बघा इथं ही पण चुकीचं आहे. ऑल रॅशनल नंबर म्हणजे काय येतं. वजा येतं, अधिक येतं, त्याच्यामध्ये अपूर्णांक येतात. ओके. 3/5 येतं. म्हणजे पूर्णांक अपूर्णांक असतं ते काय म्हणतात. फक्त पूर्णांक म्हणतात. म्हणजे हे पण चुकीचं आहे. नो रिअल नंबर इज रॅशनल. ती काय म्हणतंय. जे सगळे रिअल नंबर आहेत ते रॅशनल नाही. रिअल म्हणजे 3, 2, 5, 8 हे सगळे जे रिअल आहेत वास्तविक नंबर आहेत. -3, -1, 22/7 पाय हे रिअल नाहीत म्हणताय. अरे हे सगळे रिअल आहेत म्हणून हे नाही म्हणताय. म्हणून हे पण चुकीचं आहे. ओके. बरोबर आहे. चला. होल नंबर आर रॅशनल नंबर. मग बरोबर कोणतं आहे. होल नंबर हे रॅशनल नंबर आहेत. बरोबर विचारले त्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. ओके. चला पुढचा. फॉलोइंग स्टेटमेंट खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. खालीलपैकी कोणते. अजून 4 प्रश्न राहिलेत. होप्स एवढं सेशन झालं की तुम्हाला होईल. ओके. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. ओके. हे तुम्ही सोडू शकताय. मला वाटतंय एव्हरी कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ रिअल नंबर. एव्हरी कॉम्प्लेक्स नंबर खरे आहे. ओके. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय काय असतं. रिअल आणि रिअल म्हणजे वास्तविक आणि काल्पनिक असतं. हे म्हणतोय फक्त रिअल मध्येच लिहायचं नाही. एव्हरी इंटिजर इज अ नॅचरल नंबर. प्रत्येक इंटिजर हा नॅचरल नंबर आहे का. नैसर्गिक संख्या आहेत. इंटिजर मध्ये पूर्णांकामध्ये निगेटिव्ह असतं. नॅचरल नंबर मध्ये निगेटिव्ह नसतं. म्हणून हे पण चुकीचं आहे. ओके. एवढी रिअल नंबर कॅन बी रिटन इन अ कॉम्प्लेक्स फॉर्म. रिअल नंबर हा संमिश्र प्रमाणात लिहू शकतो का. नाही.
त्याला रिअल मध्ये तुम्हाला काल्पनिक संख्या नसतात. ओके, एव्हरी रिअल नंबर इज अ इंटिजर. सगळे रिअल नंबर हे इंटिजर असतात. ओके, जेवढे रिअल नंबर आहे, कारण इंटिजर, ओके, रिअल नंबरचा एव्हरी रिअल नंबर इज इंटिजर. रिअल नंबरचा सब टॉपिक आहे इंटिजर आहे. तो फ्लो चार्ट जर लक्षात ठेवला ना डोळ्यापुढं, तर मला वाटतं अर्ध्याच्या पुढे प्रश्न सुरू होतात. ओके, रॅशनल प्लस इरॅशनल काय होतं रे? रॅशनल प्लस इरॅशनल मध्ये इरॅशनलच राहतं. परत असा प्रश्न विचारलाय. ओके, चला. द प्रोडक्ट ऑफ टू रॅशनल नंबर इज ऑलवेज रॅशनल गुणुले रॅशनल. काय येणार आहे रे? इरॅशनल सोबत काही बी करा, ते काय होणार आहे? रॅशनलच होणार आहे. चला, हा, ओके. विच ऑफ द फॉलोइंग ट्रू अबाउट रिपीटेटिंग डेसिमल. आवर्ती दशांशाबाबत खालीलपैकी खरे आहे. ओके ओके, इट्स ऑलवेज इरॅशनल. नेव्हर इरॅशनल असतील का? नाही, हे पण चुकलं. नेव्हर रॅशनल, नेव्हर रॅशनल, नेव्हर. ऑलवेज होल नंबर, पूर्ण संख्या नाही. ओके, नेव्हर फॉलोइंग ट्रू अबाउट रिपीटेटिंग डेसिमल. रिपीटेटिंग डेसिमल म्हणजे टर्मिनेट होत आहे आणि ते रिपीटेड होतंय. काय होतंय? रिपीटेड होतंय. मग ह्या संख्या कोणत्या आहेत रे बाळांनो? असा प्रश्न आहे की ज्या संख्या रिपीटेटिंग डेसिमल म्हणजे दशांश जे आहेत त्यांचे ते पॉइंटच्या पुढचे जे संख्या आहेत त्या रिपीटेड होत आहेत, त्या संख्याला काय म्हणतात रे? ऑलवेज इरॅशनल. चुकीचं आहे. त्या रॅशनल असतात. नेव्हर रॅशनल नाही रे, चुकीचं आहे. रॅशनल आहेत. ऑलवेज रॅशनल, ऑलवेज रॅशनल. म्हणून हे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. ओके, चला बोला. मिक्स्ड रिक्युरिंग डेसिमल. ओके, मिक्स्ड रिक्युरिंग डेसिमल मध्ये काय ह्या कन्सेप्टचा काय आहे? मिक्स्ड रिक्युरिंग डेसिमलचा एक कन्सेप्ट आहे. असा डेसिमल 0.3333333 हा मिक्स नाही. पण असं जर आलं 0.3434443 म्हणजे कुठनं रिपीट झालं? 3 आलं, 43434343 एक रिपीट व्हायला लागलं. ओके, नाहीतर 0.73434 म्हणजे तुम्हाला काय झालं? रिपिटेशन डेसिमलचं आलं. पण काय झालं रे? जी पहिले डेसिमल आहेत ते परत आले नाहीत. पहिले डेसिमल आहेत ते परत आले नाहीत. त्यांना काय म्हणायचं रे? रिक्वेरिंग, मिक्स्ड रिक्वेरिंग डेसिमल्स. काय म्हणायचं? मिश्रित आवर्ती दशांश. हे वेगळा कन्सेप्ट आहे, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला होता म्हणून म्हणलं की कन्सेप्ट तेव्हा सांगावं जेव्हा मिक्स्ड. बरोबर आहे का? आता यात मिक्स कोणतं आहे बघा, इकडे लक्ष द्या. 0.25 आहे का? नाही. हे आहे का? नाही. ओके, 103 हा हे आहे का? नाही. ओके, आता बघा 1.436363. ओके, म्हणजे 1.4 नंतर 363636 रिपीट होत आहे. पण हे रिपीट होत आहे का? नाही. म्हणून हे काय? मिक्स्ड. ओके, मिक्स्ड आवर्ती दशांश आहे. ओके, मिश्रित आवर्ती दशांश आहे. ओके, त्यानंतर लक्ष द्या. ओके, ओप्सो मला वाटतं 20 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला परिमेय अपरिमेय संख्या याच्यावर जास्त फोकस आहे आणि जी ट्री डायग्राम आहे ती त्यावर फोकस आहे. होप्सो हे सेशन कळालं असेल. सगळ्यांनी तुमच्या मित्रांपर्यंत सांगा. अशाच वेळी आपला सगळा सिलेबस होणार आहे. एक एक बीटला तोडणार आहेत. म्हणजे मॅथ एकदाच करायचं, परत त्याला उचलून बघायचंच नाही. अशा पद्धतीने मॅथ करायचंय. तुम्ही तेवढी एनर्जीने करा, पहिल्यापासून करा. नोट्स चांगल्या बुकमध्ये बनवा. ओके, मी सांगतोय ते लिहून घ्या. ते पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप रिसर्च करून डाटा बनवलेला आहे. ओके, होप्सो अंडरस्टँड झालेला असेल. आजचं सेशन इथं संपूया. नेक्स्ट सेशनला उद्याच्या भेटूया. थँक्यू सो मच.